चांगलं चाललेलं ना रे आपलं. मग जॉब वगैरे सोडायची काय गरज होती? घर घ्यायचं होतं, मुलाचं प्लॅनिंग करायचं होतं यार. कसं करणार आहोत आपण? ओंकार, बिझनेस वगैरे आपली कामं नाही आहेत. आपण मराठी माणूस आहोत. होता ना चांगला जॉब, मग आता काय करायचं सांग? सगळेजण तर होतेच बोलायला, तू पण बोल ना. मी काय चुकीचं केलेलं? काय चुकीचं केलेलं मी? घरातले बोलले इंजिनिअरिंग कर, इंजिनिअरिंग केली. नोकरी कर, नोकरी केली. बोलले वेळेत लग्न करून घे, ते पण केलं. आता एक मोठा होम लोन घेतो आणि 20 वर्षाचा EMI 5 आपल्या गळ्यात घालून घेतो आणि फेडता फेडता मरून जातो. एकाचा मरून जातो. साला महाराष्ट्रात ना मराठी माणसाने बिझनेसचा विचार करणं पण साला चुकीचं झालंय. मला बाहेरच्या लोकांची जास्त भीती नाही वाटत, मला ना आपल्या लोकांची जास्त भीती वाटते. साला पाय उचलायला गेले ना का पाय खेचणारी लोक. अगं मला फक्त ना एक चान्स आहे, मला फक्त एक चान्स आहे. अगं लग्नासाठी घेतो ना आपण मोठा लोन, मग बिझनेस करायला लोन घेताना रिस्कचा विचार का करतो? हे रस्ते आपले, हा हा महाराष्ट्र आपला, आणि इथे धंदा करायला वाटणारी लाच साला ती पण आपलीच. अरे तुम्ही नाही बदलू शकत ना काही? अरे मला माहिती आहे ना, मी बदलू शकतो, मी बदलू शकतो सगळं. मी माझा स्वतःचा बिझनेस करणार, माझ्या पोराला पण माझा बिझनेस शिकवणार, तिला शिकवणार की बिझनेसची व्हॅल्यू काय असते. जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत आपण कुठे पोहोचत नसतो. आपण मराठे आहोत, मराठे. अटक पासून कटक पर्यंत भगवा फडकवणारा मराठे. चला आता नाक्यावरती गाडी उभी करायला आपण घाबरतोय, आपण विचार करतोय. आपण मराठ्यांना कधी तलवारीला धार करत नसतो, आपण हातात तलवार घेतो आणि आपल्या हिमतीची धार त्यावर स्वतःहून येते. आपण मराठे आहोत, मराठे.